आता या बुलेटिनमध्ये टॉप 9 न्यूज बघणार आहोत। सुरुवातीला राजकीय बातम्या। फडणवीस आज पुणे जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत। आज दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेणार। सगळ्या आमदारांना आज बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना। पुणे जिल्हा नियोजन बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस बैठक घेणार। तर पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पुणे जिल्हा नियोजन समितीची आज पहिली बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्या हजेरी लावणार आहेत। सर्व आमदार खासदारांना बैठकीचं निमंत्रण। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट। मोदींसोबत सुनेत्रा पवारांची 40 मिनिटं चर्चा। एनडीएमधील घटक पक्ष म्हणून एनसीपी सोबत राहणार। मोदींची ग्वाही, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी भविष्यातही एनडीए सोबतच राहणार। सुनेत्रा पवार मोदी आणि शहांना भेटल्यानंतर सुनील तटकरेंची स्पष्टोक्ती। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाविषयी आज होणारी पत्रकार परिषद पुढे ढकलली। अजितदारांच्या अपघाती निधनाच्या चौकशीचा विषय महत्त्वाचा, त्यासाठी काही बैठका सुरू, त्यामुळेच पत्रकार परिषद पुढे ढकलल्याची रोहित पवारांची ट्विट करत माहिती। अजितदारांचा मृतदेह असामान्य रीतीने फुगला होता असं डॉक्टरांनी सांगितलं। रोहित पवारांची माहिती। विमान अपघातावरून उपस्थित प्रश्न गृहमंत्री अमित शहांसमोर मांडणार। विमान अपघात प्रकरणामध्ये डीजी सेफ्टीचा तपास सुरू। अजित पवारांच्या मृत्यूचं सत्य निश्चितपणे बाहेर येईल। भारतीय चौकशी यंत्रणांवरती विश्वास ठेवा, मुख्यमंत्री फडणवीसांचा रोहित पवारांना सल्ला। आता पहिल्या टप्प्यामध्ये 14 चार्टर्ड विमान कंपन्यांचं स्पेशल ऑडिट होणार। अजितदारांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएचा निर्णय। विमानाची देखभाल कशी केली जाते हे तपासणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 17 तारखेला मुंबईत बैठक होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिलीच बैठक। बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरती चर्चेची शक्यता। आता पाहूया टॉप 9 मध्ये मोठ्या बातम्या। आज परभणीत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडणार। काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि अजितदारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना इतर ठिकाणी हलवलं। परभणीत अजितदारांच्या राष्ट्रवादीनं नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले। सभागृहात अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता। राजेश विटेकरांची प्रतिक्रिया। तडजोडी सुरू झाल्यात, राजकारणात काहीही होऊ शकतं, विटेकरांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची आमदार विश्वजित कदम यांनी सदिच्छा भेट घेतली। मुंबईतल्या देवगिरी निवासस्थानी विश्वजित कदम यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। मुंबईतल्या वाहतूक कोंडीची जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पडसाद। मुंबईत पार्किंग धोरण कधी येणार, आमदार मिलिंद नार्वेकर यांची बैठकीत विचारणार। तर मुंबईतील वाहतूक कोंडीचा आणि कार पार्किंगचे पडसाद बैठकीत उमटले। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी भाजप आग्रही। प्रमोद आदटराव जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत, तर शिंदेच्या शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचा आदटराव यांच्याकडून पराभव। नागपूर महानगरपालिकेमध्ये एमआयएम आणि मुस्लिम लीगची युती। एमआयएम 6 आणि मुस्लिम लीग 4 अशी गटसंख्या 10 झाल्यामुळे महापालिकेत त्यांच्या एका स्वीकृत नगरसेवकाची वर्णी लागणार। दोन्ही पक्षांकडून विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी। कोल्हापुरात शिंदेच्या शिवसेनेचे संतोष शिंदे यांच्या घरावरती हल्ल्याचा प्रयत्न। घरात गुलाल उधळत फटाके उडवले। राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या समर्थकांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप। शिवसेना स्टाईलनं उत्तर देणार, संतोष शिंदे यांचा इशारा। ठाण्यामध्ये बांगलादेशी नागरिकांविरोधात भाजप आक्रमक। ठाण्यातली भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्याकडून मार्केटमध्ये पाहणी। बांगलादेशी नागरिक फळ भाजपाला विकत असल्याच्या माहितीवरून पाहणी केल्याची मृणाल पेंडसे यांची माहिती। राज्यातील सार्वजनिक विद्यापीठातील प्राध्यापक भरतीच्या निकषांमध्ये पुन्हा बदल। आता गुणांकनासाठी 60-20-20चा नवा पॅटर्न राबवणार। तसंच उमेदवाराच्या विविध पदव्या घेतलेल्या शिक्षण संस्थांचे NIRF आणि QS रँकिंगचा देखील विचार केला जाणार।